सौ शैलजा जाधव. आज मी माझी स्वरचित गूढकथा सादर करीत आहे. कथेचे नाव आहे आभास. सावकारवाडीच्या फाट्यावर शेवटची बाजारगाडी येऊन थांबली तेव्हा तिन्ही संध्याकाळ चांगलीच दाटून आली होती. गाडीतून विसू, विश्वंभर आणि 2-3 माणसे उतरली आणि भला मोठा धुरळा उडवीत गाडी दिसेनाशी झाली. बाकीची माणसे आपापल्या दिशेला निघून गेली आणि विसू एकटाच गावाच्या दिशेने चालू लागला. 2-3दा त्याने मागे वळून पाहिले, पण कोणाची सोबत मिळेल असे दिसेना. आज तसा त्याला जास्तच उशीर झालेला होता. खरं म्हणजे घरून निघतानाच तो उशिरा निघाला होता. आठवडाभराची कामे, खरेदी, बाजारहाट हे सगळं करता करता शेवटची गाडी कशी बशी त्याला मिळाली होती. घरी बायको, आई काळजी करत असतील, त्याची छोटी मुलगी खाऊसाठी वाट बघत असेल, या विचाराने त्याची पावले झपझप पडू लागली. त्याने पुन्हा एकदा आजूबाजूला मागे वळून पाहिले. कोणी सोबत मिळते का? पण आज रस्त्याने कोणीच चालताना दिसत नव्हते. एवढा एक चढ पार केला की गाव दिसायला लागेल या विचाराने त्याला हायसे वाटले. गावाच्या सुरुवातीलाच त्याचे छोटेसे घर होते. घरी आई, बायको, एक मुलगी एवढेच त्याचे कुटुंब. गावातील सगळी देवाधर्माची कामे तोच करायचा. 4 ठिकाणी रोजच्या पूजा होत्या. एवढ्यावर त्याचा संसार बरा चाललेला होता. शिवाय विसूचा स्वभाव शांत, मितभाषी, कुणाच्या आध्यात ना मध्यात आपल्याच भावविश्वात तो रमलेला असायचा. सगळ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असायचा. यामुळे त्याला कामही चांगली मिळत. नाही म्हणायला गेल्या 2-3 वर्षापासून सावकारांच्या वाड्यावरचे त्याचे काम बंद झालेले होते. त्या कामाचा त्याला मोठा आधार होता. पण त्या एका घटनेनंतर ती सगळी मंडळी शहराकडे निघून गेलेली होती. ते परत कधी येतील याची तो आतुरतेने वाट बघत होता. विचारांच्या नादात तो बराच रस्ता पार करून आला. आता चांगलेच अंधारून आले होते. रस्त्याचा मोठा चढ त्याने पार केला आणि गावातले दिवे दिसू लागले. गावाच्या एका टोकाला असल्यामुळे विसूच्या घरापुढचा दिवा दुरूनही स्पष्ट दिसत होता. त्याच्या छोट्याशा घराच्या मागच्या बाजूला असलेला मोठा नाला दाट झाडीने झाकलेला. त्याच्या पलीकडे सावकारांची शेती, त्यात असलेला त्यांचा 2 मजली वाडा. संध्याकाळी रात्री त्या बाजूला फारसे कोणी फिरकत नसे. त्या एका घटनेपासून थोडे भीतीचे वातावरण तिथे निर्माण झालेले होते. तिकडे लक्ष जाताच विसू चांगलाच दचकला. आज तिथे लाईटचा प्रकाश दिसत होता. कोण आले असेल? सावकारांची 2 मोठी मुले शहरात स्थायिक झालेली होती. मोठाले उद्योग त्यांनी तिथे उभारले होते. 3रा लहान मुलगा थोडासा मतिमंद होता, पण शेतीची थोडीफार कामे करायचा. तो आणि आई वडील आतापर्यंत इथेच वाड्यात राहत होते. गडी माणसांकडून शेती करून घेत होते. आपल्या थोड्याशा वेडसर मुलासाठी त्यांनी गरिबा घरची पण अतिशय सोज्वळ सुस्वभावी मुलगी करून आणली होती. गीता तिचे नाव. गीताची आठवण येताच विसू अस्वस्थ झाला. चालता चालता पुन्हा त्याचे लक्ष त्या वाड्यावरच्या दिव्याकडे जात होते. कोण आले असेल हा एकच विचार त्याच्या मनात भरून राहिला. रोजची पूजा करण्याच्या निमित्ताने तो वाड्यावर जायचा. तेव्हा गीता त्याला रोज दिसायची. अनेक वर्ष तो वाड्यावर जात होता. त्यामुळे गीता लग्न होऊन त्या घरात आल्यापासून तिला तो ओळखत होता. ती विसूशी फारशी कधी बोलत नव्हती, पण त्याच्यासाठी पूजेची तयारी मात्र ती छान करून ठेवत असे. म्हणजे पाणी आणून ठेवणे, परडी भरून फुले तयार ठेवणे आणि इतरही सर्व साहित्य ती तयार ठेवत असे. घरापुढच्या अंगणात तिने खूप फुलझाडे लावलेली होती.
तिची अंगणातली फुलझाडे, घरातली टापटीप, स्वच्छता यावरून गीतामधली आदर्श कामसू गृहिणी लगेच लक्षात येत असे. एवढी सुंदर सद्गुणी मुलगी या अशा वेडसर मुलाला का दिली असेल असा विचार तो नेहमी करायचा. तिला आई वडील नव्हते. मामा मामींनी लहानपणापासून तिचा सांभाळ केला होता आणि हे लग्न लावून दिले असे तो ऐकून होता. गरिबा घरची असली तरी ती चांगली शिकलेली असावी. काही कामानिमित्त कधी तो दुपारी वाड्यावर गेला तर ती कधी कधी काही वाचताना लिहिताना दिसायची. तिच्या हाताने लिहिलेल्या वाणसामानाच्या यादीतले तिचे सुंदर असे हस्ताक्षर त्याचे लक्ष वेधून घेत असे. तिच्या हातालाही खूप चांगली चव होती. रोज देवपूजा आटोपत आली की ती त्याच्यासाठी घरच्या दुधाचा वाफाळलेला चहाचा कप घेऊन येत असे. न बोलता त्याच्या पुढ्यात तो चहाचा कप ठेवून निघून जात असे. कधीतरी एखादा चविष्ट पदार्थही चहाबरोबर असायचा. विसूला ते खाताना, तो चहा घेताना खूप उपकृत झाल्यासारखं वाटायचं. गीतेबद्दल मन आदरानं भरून यायचं. ती बोलत नसली तरी आपण आल्यानंतर तिची घरातली कामातली लगबग वाढते. काहीतरी निमित्ताने देवघरापासून तिची ये-जा सुरू होते हे विसूच्या लक्षात आलेले होते. दाराकडे त्याची पाठ असली तरी त्याच्या पाठीवर 2 डोळे रोखलेले आहेत असं त्याला भास व्हायचा. विसूचा स्वभावही अबोल असल्यामुळे तोही कधी तिच्याशी बोलत नसे. पण क्वचित केव्हा तरी गावातून काही आणायचे असल्यास दुसऱ्या दिवशी येताना ती त्याला घेऊन यायला सांगायची. त्यावेळी बोलताना ती त्याची नजर टाळण्याचा प्रयत्न करायची. क्वचित तिच्या नजरेतली चलबिचल त्याला अस्वस्थ करून जायची. बाकी ती अगदी शांत, सोशिक, सावकारांच्या घरादाराला सांभाळणारी असाच तिचा गावात लौकिक होता. आणि एक दिवस वाड्यात ती भयंकर घटना घडली. त्या दिवशी सकाळी पूजा सांगण्यासाठी वाड्यात जायची विसू तयारी करत होता. तेव्हा आई अचानक त्याला म्हणाली, विसू, आज पूजेला जाऊ नकोस बरं का? का गं? त्याने आश्चर्याने विचारले. आईने हळूच दबक्या आवाजात त्याला सांगितले, अरे, सावकाराच्या त्या वेडसर मुलाने वेडाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली म्हणे. हे ऐकताच विसूत चरकला. विसूच्या डोळ्यासमोर प्रथम गीतेचा चेहरा उभा राहिला. काय करेल ती आता? केवढा हा प्रसंग कोसळलाय तिच्यावर, आणि तोही या वयात. या प्रसंगानंतर विसूचे तिथे जाणे येणे जवळजवळ बंदच झाले. 1-2दा काही कामानिमित्त तो गेलाही होता, पण गीता फक्त ओझरती दिसली होती. तिच्याशी काहीच बोलणे झाले नाही. आलेले पाहुणे सगळे आपापल्या घरी निघून गेले. आता ते एवढ्या मोठ्या वाड्यात गीता आणि म्हातारे सासू सासरे यांना राहणे अशक्य होते. मोठा मुलगा आईवडिलांना घेऊन गेला आणि गीताची रवानगी पुन्हा माहेरी मामाच्या घरी करण्यात आली. या घटनेलाही 3-4 वर्ष उलटून गेली होती. कधीतरी राखणदार येऊन साफसफाई पाहणी करून जायचं. एरवी तिकडे कोणी फिरकत नसे. वाड्याची गीतेने फुलवलेल्या अंगणाची पार रया गेली होती आणि आज अचानक कोणीतरी तिथे आलेली दिसत होती. विसूच्या घरापासून थोडे अलीकडे एक छोटासा रस्ता पूर्वेकडे वळून थेट सावकारांच्या वाड्यापर्यंत गेलेला होता. त्या वळणावर येताच विसूचे पाय अचानक थबकले. जावे का वाड्यावर? बघावे का कोण आलंय ते? त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते. पण घरी आई बायको वाट बघत असतील, अजून कसा आला नाही म्हणून काळजी करत असतील. काय करावे? विसूच्या पायात जणू मनामनाच्या बेड्या पडल्या होत्या. पाय पुढे जायलाच तयार होत नव्हते आणि तो आपोआपच वळला. एका तंद्रीतच तो वाड्याच्या दिशेने चालू लागला. पौर्णिमा 1 दिवसावर येऊन ठेपलेली होती, त्यामुळे स्वच्छ चांदणे आजूबाजूचा परिसर उजळून टाकीत होते. वाड्याच्या जवळ येताच विविध फुलांचा मंद सुगंध विसूच्या नाकात शिरला.
त्या सुगंधाने जणू मोहित होऊन विसू वाड्याच्या दिशेने ओढ लागल्यागत भराभर चालू लागला. वाड्याच्या जवळ येताच साफसूफ केलेले अंगण, टवटवीत फुलझाडे त्याच्या नजरेत भरली. एवढी साफसफाई कोणी आणि केव्हा केली? झाडांना पाणी कोण घालत होते? या आणि अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात गर्दी केली. मुख्य दाराच्या चौकटीकडे लक्ष जाताच तो थाबकला. दारात कोणीतरी कोणाची तरी वाट पाहत असल्यासारखे उभे होते. या असे म्हणत आतल्या अंधुक उजेडातून एक व्यक्ती पुढे आली. जणू त्याची येणे तिला अपेक्षितच होते. हो, ती गीताच होती. कदाचित आपल्यालाही हेच अपेक्षित होते का, असा प्रश्न त्याने स्वतःला विचारला. त्याला विचार करण्याची संधी न देताच तिने त्याला सांगितले, ती बाजाराची पिशवी तिथे ठेवा आणि हातपाय धुवून आत या. त्याने भारावल्यासारखी मान हलवली. पिशवी बाहेर ओट्यावर ठेवली आणि दाराशी ठेवलेल्या बादलीतल्या पाण्याने हातपाय धुवून तो आत गेला. सर्व घरदार नेहमीप्रमाणे स्वच्छ आवरलेले होते. काय बोलावे असा प्रश्न पडलेला असतानाच ती म्हणाली, मी पूजेची सर्व तयारी करून ठेवलेली आहे, तेवढी पूजा ओळखून घ्या. पूजा? आत्ता? सकाळी केली असती ना? नाही, आत्ताच व्हायला हवी. तिच्या आवाजातल्या थंडपणाने तो चरकला. काहीच न बोलता तो देवघरात गेला. नेहमीसारखी तिची लगबग त्याच्या लक्षात येत होती. मात्र आज नुसती ये जा न करता ती काहीतरी बोलत होती, त्याला काहीतरी विचारत होती. तिच्या प्रश्नांची तो काय उत्तरे देत होता, काय नाही, त्याचे त्यालाच काहीच कळत नव्हते. फक्त यांत्रिकपणाने त्याचे हात देवपूजा करत होते. तेवढ्यात वाफाळणारा गरम चहाचा कप आणि काहीतरी खायचा पदार्थ तिने त्याच्या पुढे आणून ठेवला आणि त्याला खाण्याचा आग्रह करू लागले. तीच चव, तोच आपलेपणा, पण आज काहीतरी वेगळेपणा त्याला भासत होता. काही बोलावे म्हटले तर त्याची जीभ जणू जखडून टाकल्यासारखी बधीर झाली होती आणि विचारांनाही कुणीतरी बांधून टाकले होते. पूजा आटोपून तो बाहेर आला. त्याला निरोप देण्यासाठी म्हणून ती दारात उभी होती. बाहेर येऊन क्षणभर तो अंगणात उभा राहिला. तीही त्याच्या पाठोपाठ आली. स्वच्छ चांदण्यात तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता, पण तिच्या नजरेत, वागण्यात आज ती चलबिचल त्याला जाणवली नाही. येतो, सकाळी पुन्हा येईन पूजेला, तो म्हणाला. हां, ती एवढीच बोलली. तिचा हुंकार त्याला मोठा सुस्कारा टाकल्यासारखा वाटला. पाठ फिरून तो निघाला. अहो थांबा. तो थांबला. तिने फक्त पिशवीकडे बोट केले. विचारांच्या नादात बाजारची पिशवी तिथेच विसरून तो निघाला होता. मागे वळून त्याने पिशवी घेतली आणि निघाला. पुन्हा तिने हटकले. थोडं थांबा. तो पुन्हा वळला. हे घ्या. त्याने नकळत हात पुढे केले. अर्धवट उमललेल्या मोगऱ्यांच्या कळ्यांची ओंजळ त्याच्यापुढे करून ती उभी होती. त्याच्या हाताच्या ओंजळीत तिने सगळी फुले ओतली आणि हळूच पुटपुटली. उमलतील सकाळपर्यंत. क्षणभर ती थांबली आणि पुन्हा हळूच पुटपुटली. किंवा कोमेजतीलही. तिच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध त्याला झाला नाही. शुभ्र चंद्रप्रकाशात उभी असलेली ती, त्या चांदण्याहूनही शुभ्र अशा मोगऱ्याच्या कळ्या आणि एका गूढ रम्यतेने भारावून गेलेला तो परिसर. विसू भारावल्यागत हवेत तरंगल्यासारखा एक एक पाऊल घराकडे टाकत निघाला. घराच्या अंगणात पोहोचताच आपल्या हातातल्या मोगऱ्याच्या कळ्या त्याने तुळशी वृंदावनात ठेवल्या. पिशवी एका बाजूला ठेवली आणि हातपाय धुवून घरात गेला. तो घरात येताच आई आणि बायको काळजीने त्याची विचारपूस करू लागल्या. त्याची लाडकी लेक वाट बघून बघून झोपी गेली होती. भिंतीला पाठ टेकून तो बसला. बायकोने जेवायला वाढून आणले. तेव्हा तो म्हणाला, मला आता भूक नाही, मी पोटभर खाल्लंय.
यावर कुठे काय या आईने विचारलेल्या प्रश्नांची काहीही उत्तरे न देता तो झोपण्यासाठी निघून गेला. रात्रभर झोपेत त्याला वेगवेगळे भास होत होते. वाड्याभोवतीची मोठाली झाडे, चंद्र, टिपूर चांदणे, मध्येच फुलांचा सुगंध, देवारा आणि वाफाळणारा चहा. आणखी असेच काहीतरी. पहाटे पहाटे त्याला थोडी शांत झोप लागली. सकाळी जाग येताच त्याच्या अंगात नवा उत्साह संचारला. आज वाड्यावर पूजेला जायचे ही एकच गोष्ट त्याच्या उत्साहाचे कारण होती. तोंड धुण्यासाठी तो मागच्या दाराबाहेर आला. लांबून दाट झाडीतून नेहमीसारखाच सावकारांच्या वाड्याचा वरचा मजला अंधुकसा दिसत होता. तो भराभर तोंड धुवू लागला. एवढ्यात आई बाहेर आली आणि तिने विसूला विचारले, विसू, अरे काल तू बाजारला गेला होतास ना, तिथे काही कळलंय का तुला? नाही, पण तू कशाबद्दल विचारतेस आई? अरे काल त्या सावकारांच्या सुनेने म्हणे विहिरीत उडी मारून जीव दिलाय आपल्या माहेरी. कोणत्या सुनेने? विसूच्या चेहऱ्याचा रंग आता उडत चालला होता. तो खिळल्यासारखा उभाच राहिला. अरे ती इथे होती, तीच गीता. विसूचे हातपाय आता थरथरायला लागले होते. छे, कसे शक्य आहे हे? म्हणजे काल आपण पाहिले ते स्वप्न होते? आभास होता? नाही, एवढे मोठे स्वप्न कसे असेल? अचानक त्याची नजर तुळशी वृंदावनाकडे गेली. तुळशी वृंदावना शेजारी असलेल्या मोगऱ्याच्या झाडावर सुंदर फुले फुलली होती. त्याची आई फुले तोडता तोडता त्याच्याशी बोलत होती. त्याला आठवले, काल निघताना गीतेने त्याच्या ओंजळीत मोगऱ्याच्या कळ्या ठेवल्या होत्या आणि घरी आल्यावर त्याने त्या तुळशी वृंदावनात ठेवल्या होत्या. तुळशी वृंदावनाकडे नजर जाताच त्याच्या हातातल्या पाण्याचा तांब्या ठण 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 आवाज करीत खाली नाल्याच्या दिशेने गडबडत गेला आणि दोन्ही हातांनी डोके धरून तो मटकन खाली बसला. तुळशी वृंदावनातल्या त्या अर्धवट उमललेल्या कळ्या कोमेजून वाऱ्याने इतस्तता उडत होत्या.